संजय राऊतांनी आजपर्यंत अनेक भाकितं व्यक्त केली होती। त्यांनी सांगितलं की महायुतीचं सरकार फार काळ टिकणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार पुढची 25 वर्ष राहील। संजय राऊत, तुम्हाला 25 महिने देखील महाविकास आघाडीचं सरकार टिकवता आलं नाही। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे जगातील बेस्ट मुख्यमंत्री आहेत असं भाकीत संजय राऊतांनी केलं, परंतु उद्धवजी ठाकरे यांचे कारनामे काय आहेत आणि घरात बसून कारभार करणारे मुख्यमंत्री असा उद्धवजी ठाकरे यांचा गौरव झाला। जे घरबसे मुख्यमंत्री आहेत अशाबद्दल संजय राऊतांनी वारंवार वेगवेगळी भाकितं केली होती। संजय राऊतांनी असंही सांगितलं होतं की जे आमदार गुवाहाटीला गेलेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलेत त्यांचे खून पडतील। संजय राऊत काय झालं? काहीही झालं नाही। अशा पद्धतीची खोटी भाकितं करण्याची तुमची सवय आहे। महाविकास आघाडीचा 3 तिघाडा काम बिघाडा हे धोरण जनतेनं बघितलेलं आहे। आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाचे 3 बाजूला तोंड आहेत। संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय ते बघा। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उभाटा गटामध्ये नेमकं काय सुरू आहे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवा। उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षामध्ये एक उद्धवजी ठाकरे यांचा गट आहे आणि दुसरा संजय राऊतांचा गट आहे। तुमच्या पक्षातलं भांडण तुम्हाला मिटवता येत नाही। काल पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उद्धवजी ठाकरे यांना बोलवण्यापर्यंत तुमची अवकात नाही आहे। तुम्ही कशाला महायुतीबद्दल बोलतायत? महायुती देवाभाऊंच्या नेतृत्वात, एकनाथजींच्या नेतृत्वात आणि सुनेत्राताईंच्या नेतृत्वात समर्थ आहे। उभाटा गटामध्ये जी गटबाजी सुरू आहे, उभाटा गटाच्या गटबाजीवर जरा लक्ष द्या। पुढच्या वेळेला तुम्हाला तुमची खासदारकी देखील वाचवता येणार नाही, कारण उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना सुरू झालाय।